एका बाजूला क्षत्रियाचा स्वधर्म आणि दुसरीकडे आप्तांबाबतचा मोह आणि कुलक्षयाच्या पापाचं भय, अशा कात्रीत सापडलेल्या अर्जुनाला मरावं का मारावं याबाबत संभ्रम निर्माण झाला. त्याने भगवंतांपुढे शरणागती पत्करली आणि माझ्यासाठी श्रेयस्कर काय ते मला सांग असा प्रश्न केला. त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच भगवद्गीता. हरिओम. आपण आता तिसऱ्या श्लोकाला सुरुवात करतोय या 15व्या अध्यायातल्या. काय म्हणतायत? न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा. या वृक्षाचं वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्यानं खोलवर मुळं गेलेल्या या वृक्षाला निश्चयानं अनासक्तिरूपी शस्त्राद्वारे छेदून टाकलं पाहिजे. अस्य रूपम या संसार वृक्षाचं स्वरूप किंवा रूप जसं अगोदर सांगितलं आहे तथा इह तसे इथे न उपलभ्यते सापडत नाही. कारण अस्य आधीच न अंतात न काय त्याला आधी पण नाही आणि अंत पण नाही, सुरुवात पण नाही आणि शेवट पण नाही. न संप्रतिष्ठा तसंच काय आहे ते चांगल्या प्रकारे त्याची स्थितीसुद्धा नाही आहे. आता हा म्हणजे म्हणून सुविरवढ मूलम अहंता ममता आणि वासनारूपी अतिशय दृढ मुळं असलेल्या एवं ह्या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाला दृढेन अशा असंगशस्त्रेण छिद्वा, म्हणजे दृढ अशा वैराग्यरूपी शस्त्रद्वारा छेदून टाकावं लागतं असं भगवंत सांगतात. आता मागच्या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी दृश्य अशा विश्वाचं वर्णन केलं, संसार वृक्षाचं सुंदर वर्णन केलं अतिशय. त्याच्यावरून काय वाटलं की संसार खूपच रम्य आहे, सुंदर आहे, अतिशय सुंदर सुंदर पानं फुलं फळं याने मोठा बहरलेला आहे. आता हे सगळं जे वर्णन आहे ना, हे सामान्य संसारी जीवांना तर कसा लोभच आहे आणि कसा हवा असा वाटतो असं सांगणारच आहे ना, असं भगवंत सांगतायत. आणि खरंच आहे, तसं वाटतोच तो. अस्य रूपम तथा इह न उपलभ्यते. पण पुढे काय सांगतायत? इह म्हणजे इथे आत्ता ह्या क्षणी किंवा या आपण ज्या गावात राहतो तिथे, ज्या विश्वामध्ये राहतो तिथे. म्हणजे सूक्ष्म विचार केला तर काय होतं, या वृक्षाच्या रूपाने रूपाचं जे लोभस वर्णन केलेलं आहे ना, ते मग खरं म्हणजे खरं नाही आहे असाच अनुभव मनुष्याला येतो. जे सांगणं हेतू आणि ते सांगणं हाच ते हेतू आहे. आपण हे जाणतो की वेदामध्ये सुद्धा या संसाराचं वर्णन असंच करतात. गीतेमध्ये ह्या आधीच भगवंताने दुसऱ्याच अध्यायात हे स्पष्ट केलंच आहे की आपल्याला काय स्पष्ट केलं आहे ते असं तिथे म्हणाले होते. कामात्मना स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम क्रियाविशेष बहुलाम भोगैश्वर्य गतिं प्रति भोगैश्वर्य प्रसक्तानां तया प्रहृतचेतसां व्यवसायात्मका बुद्धी समाधौ न विधीयते. दुसऱ्या अध्यायातला 43 आणि 44 2 श्लोक होते. म्हणजे जे लोक भोगासक्त आहेत त्यांना वेदांचा तोच भाग जास्त आवडतो. कुठला भाग? ज्यामध्ये कर्मफळं त्यामुळे प्राप्त होणारे स्वर्गादी भोग त्यांना महत्त्वाचे वाटतात. आणि मग असे लोक वेदांचाच आधार घेऊन स्वर्गप्राप्ती आणि तिथे जी मिळते ती भोगप्राप्ती हेच जणू काही सर्वश्रेष्ठ ध्येय आहे असं फार सुंदर आणि अतिशय लोभस वाणीने सांगत असतात. आणि त्यांच्या सांगण्यामुळे ज्यांची मनं बहरली ना, ते लोक मग काय करतात, भोग आणि ऐश्वर यांच्यामध्ये आसक्त होतात. आणि अशा लोकांची बुद्धी भगवंताच्या ठिकाणी एकाग्र आणि स्थिर राहणं शक्यच नाही असा भगवंतांचा सांगण्याचा आशय आहे. आता तोच पुन्हा विषय श्रेष्ठ अशा ज्ञानसंदर्भात, अध्यात्म ज्ञानसंदर्भात भगवंत हे ते सांगतायत, पुन्हा एकदा मांडतायत. मंडळी, खरं तर या विषयाच्या 2 बाजू आहेत. एक सुंदर दिसणारी, आवडणारी, अतिशय भावणारी आणि जी सर्वांना सहज दिसते अशी बाजू आहे. म्हणून ते काय होतं, सामान्य संसारी माणसं त्याच्यामध्ये रमून जातात. पण कश्चित धीरा, एखादाच असा माणूस निघतो, धीरोदात्त माणूस, तो काय करतो बरं, जे दिसतं ते सत्यच आहे का अशी विचारणा करायला लागतो. कठोर आत्मपरीक्षण करतो, कठोर परीक्षणसुद्धा करतो. आणि तो हे जाणतो की हा संसार खरा तर काही फार सुंदर आणि रमणीय नाही आहे, हे निश्चितच आहे. तो एक भास आहे.
मग ह्या संसाराची खरी बाजू, दुसरी बाजू ही ती अंधारात आहे. आणि ती जर प्रकाशित झाली तर हाच संसार किती निस्सार आहे, निस्सत्व आहे ध्यानात येतं. आता जो विचारी नाही, ज्याला पैशाचंच महात्म्य फार वाटतं, कामाचं महात्म्य वाटतं, भोगांचं महात्म्य वाटतं, धार्मिक जीवनाचं आणि कर्मकांडाचं महात्म्य वाटतं, जे नामरूपात्मक जग आहे ते सत्य असं वाटतं, अशा माणसाला परमात्मा कुठे आढळत नाही. हे अगदी खरं आहे, नाही आढळत. आणि मग जगात घडणाऱ्या घटनांनी तो विषण्ण होतो. पण एखाद्याने जर योग्य विचार केला तर काय होतं, शोध घेतला की त्याला काय कळतं, नांतो ना आधी ह्या संसार वृक्षाची सुरुवात आणि शेवट कधी आढळतच नाही. नच संप्रतिष्ठा, तसाच तो चांगल्या प्रकारे प्रतिष्ठितसुद्धा नाही. कारण का बरं? कारण तो मुळातच सत्य नाही. मुळात सत्य नसल्यामुळे म्हणूनच त्याचा आदी अंत सापडत नाही. आता पहा ना, आपण स्वप्नामध्ये जे जे पाहतो, जे अनुभवतो ते सगळं काही त्या त्या वेळेला खरंच वाटतं. पण जागृत अवस्थेत एकदा आलं की ते खोटं होतं, काल्पनिक होतं, केवळ ते आपल्या मनाचं प्रोजेक्शन होतं. हे जाणवतं की नाही? म्हणजे स्वप्नाला खरी प्रतिष्ठा, खरी सत्ता किंवा खरं अस्तित्व असतच नाही ना. हे जसं आहे ना ते तसंच जगाचं सुद्धा आहे. बघा ना, एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. आता जनक हा एक फार मोठा सत्ताधीश राजा होता, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, फार मोठा वैभवशाली राजा होता. त्याला एकदा स्वप्न पडलं, बरं का, अशी गोष्ट येते, त्याला स्वप्न पडलं. काय दिसलं स्वप्नात त्याला? की सगळ्या राज्यात फार मोठा दुष्काळ पडला आहे सगळीकडे, अन्नाचे शोधत लोक फिरत आहेत आणि तोसुद्धा अगदी दरिद्री झाला आहे आणि तोसुद्धा इतरांप्रमाणेच ठिकठिकाणी अन्न शोधत फिरतो आहे. फिरता फिरता काय होतं, एक मोठी लाईन लागलेली त्याला दिसते. एक श्रीमंत माणूस त्या भागातला फुकट लोकांना काही रोटी भाजी असं पुरी वगैरे काय देत होता. तोही त्या लाईनीत उभा राहतो आणि मग रेटारेटी, आरडाओरडा, मला द्या मला द्या, हे सगळं चालूच असतं. कसं तरी धडपड करीत करीत तो नंबर पुढे काढत शेवटी त्या ठिकाणी पोचतो. मग त्याच्या हातावर काय पडतं, एक दोन रोटी पडतात आणि थोडी भाजी पडते. आता ती बाजूला घेऊन जावं आणि कुठेतरी बसून खावं अशी त्याची इच्छा असते, कारण पण भूक खूप लागलेली असते. तेवढ्यात काय येतं, एक दांडगा माणूस येतो, तो त्याच्यावर झडप घालतो आणि त्याच्या हातातली ती भाकरी आणि त्याच्या रोट्या आणि ती भाजी घेऊन पळून जातो. आता तो जीवाच्या आकांताने त्याच्या मागे पळायला लागतो. तो माणूस पुढे पळतो आहे, मागे पळतो आहे, तर चालू असतं स्वप्नामध्ये. आणि मग एक मध्येच काहीतरी कुठे ठेस लागते आणि जनक राजा खाली पडतो आणि खाली पडल्यावर स्वप्नातून जागा होतो. आता जागा झाल्यावर त्याला काय समजलं, हे सगळं खोटंच होतं ना. त्याचं वैभव, त्याचं राज्य, ऐश्वर सगळं काही तसंच होतं की. तसंच हे आहे मंडळी, जो विश्वस्वप्नातून जागा होतो ना, तो मात्र हे नक्की जाणतो की जग हे भासात्मक आहे, सत्य नाही आहे, त्याला खरी प्रतिष्ठाही नाही आहे. आणि मंडळी हे खरंच आहे हो. मग हे सत्य जर मानायचं म्हटलं ना, आणि सत्य आहेच की, म्हणजे संसाररूपी वृक्ष खरोखर मिथ्या आहे, त्याला अस्तित्व आहे पण सत्यत्व नाही. पण संसार वृक्षाचं जे मिथ्यत्व आहे तो खरा नाही, दिसतो तसा नाही, हे आपण का जाणू शकत नाही, हा एक प्रश्न आहेच ना. आणि मग ते कसं जाणायचं, हाही प्रश्न आहे. संसार वृक्षाच्या खऱ्या स्वरूपाचा जर पत्ता लावायचा असेल ना, त्याचं खरं ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल, आपली जी ज्ञानप्राप्तीची साधनं आहेत तीच वापरावी लागतील ना. आता आपली ज्ञानप्राप्तीची साधनं कुठली आहेत, इंद्रिय, मन आणि बुद्धी. पण ही साधनच मुळी ते प्रकृतीचे आणि संसाराचेच अंश आहेत. म्हणजे हे कार्यरूप संसाराचे विश्वाचे भागच आहेत की नाही. सिद्धांत असा आहे की जे जे कार्य आहे ते कारणामध्ये विलीन होऊ शकतं नक्कीच, पण ते कारणाला कधीच जाणू शकत नाही. आणि म्हणूनच व्यष्टी म्हणजे आपण स्वतः, एक व्यक्ती, याचं जे शरीर, इंद्रिय, मनबुद्धी संबंध संसार आणि त्याचं कार्य म्हणजे समष्टीचं कार्य आणि समष्टी संसार ह्याच्या मागचं सत्य जाणू शकत नाही हो. मंडळी खरं तर काय, इंद्रिय मन ही या जडदेहाचेच अवयव आहेत. त्या देहाला आधार देणारा, चालना देणारा जीवरूप मी त्याच्यापासून वेगळा आहे. आणि माणूस जेव्हा या देह तादात्म्यातून मुक्त होतो ना, म्हणजेच मी या परिच्छिन्न मर्यादित नाशिवंत देह नाही. मी कोण आहे मग, या देहाचा आणि सर्व जगताचा आधार असलेला परिपूर्ण अहम मी आहे. सच्चित आनंद स्वरूप, निर्लेश, निर्लेप, निष्कल, स्वतंत्र परमात्मा आहे. ही एकदा अनुभूती झाली ना, त्याला हे जगत स्वप्न तितकं खरं वाटत नाही, किंवा पहिलं जितकं खरं वाटत होतं तितकंच ते खोटं आहे, केवळ मेक बिलीव्ह आहे, जणू काही सत्य असं वाटतं, हे तो जाणतो. कारण आता तिथे या परिच्छिन्न मर्यादित असा अहमचा लय परिपूर्ण अशा मीमध्ये झालेला असतो, म्हणजे अहममध्ये झालेला असतो. आता स्वतःला हे शरीर मानण्याचा मी हा जो एकदा लय झाला ना,
की मग या दृश्य जगातले जय पराजय, यश अपयश, मान अपमान, कर्म कर्मफळ, स्वर्गभोग, स्वर्ग नरक हे सगळं भासमय होतं, हे जाणवतं. अहो जे माझं आहे असं मी म्हणतो ना, त्या सर्वांचं अस्तित्वसुद्धा केवळ मीच्या संदर्भातच आहे की नाही. आप मरे तर दुनिया डुबी, हेच खरं आहे की नाही. एकदा काय झालं, एका संतांकडे एक माणूस गेला. तो त्यांना काय म्हणाला, स्वामीजी मला मोठी काळजी वाटते हो आणि भीती वाटते. ते म्हणाले कसली भीती आणि कसली काळजी वाटते बाबा तुला. तो ग्रस्त मला काय झालं आहे, आता माझं वय झालं आहे आणि माझ्या गावातले माझ्या वयाची कितीतरी माणसं मी जाताना बघतो त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे आता माझ्या आधी जे यांचा मृत्यू होतो याचा अर्थ माझाही केव्हा तरी होईल. मला भीती वाटते मृत्यूची. पण त्याही पेक्षा काळजी कसली वाटते माहिती आहे, माझ्या मरणानंतर माझं घर, माझी पत्नी, माझा संसार, माझी मुलंबाळं या सर्वांचं काय होईल बरं. आता संत हसले. ते मनातल्या मनात कदाचित म्हणाले असतील की अहो खरं तर काय ते जास्त सुखी होतील. ठीक आहे, पण ते काय उघड नाही म्हणाले. उघडपणे ते काय म्हणाले, अरे तूच नसलास तर तुझी पत्नी कुठली, मुलंबाळं कुठली, घरदार कुठलं, संसार कुठला. अरे तुझ्या संदर्भात ती तुझी पत्नी आहे, तुझी मुलंबाळं आहेत. हा देह संपला नाही एकदा की संसार आपोआप संपून जातो रे. संसार राहतच नाही. स्वप्नातल्या संसारासारखंच हे आहे. आणि अगदी खरं आहे मंडळी. एक श्लोक येतो बघा, त्याचा अर्थ पण छान आहे. घरानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे धर्मानुगो गच्छन्ति जीव एक. या श्लोकाचा अर्थ असा आहे की धनदौलत मृत्यूनंतर जमिनीतच राहते. आता हल्लीच्या संदर्भात बोलायचं झालं तर काय, तिजोरीत किंवा बँकेत पडून राहते. पशु म्हणजे पाळलेली गुरंढोरं ही गोठ्यामध्ये राहतात. आजच्या संदर्भात अर्थ काय लावता येईल, स्थावर मालमत्ता, घरदार इथेच राहतात. पत्नी घराच्या दरवाजापर्यंत साथ देते. जोडलेली माणसं स्मशानापर्यंत येतात. आणि ज्याला अगदी आपलं आपलं म्हणून कुरवाळलं ना, ते शरीरसुद्धा चितेपर्यंतच फक्त साथ देतं. आणि फक्त आपलं धर्ममय जीवन आणि आपली साधना जीवाबरोबर पुढच्या गतीला जातं. तिथे तेच उपयोगी पडतं, दुसरं काय उपयोगी पडतच नाही ना. मंडळी, भगवंत आपल्या माणसांची आपल्यानंतर काळजी निश्चित घेईल, हा विश्वास ठेवा. आणि हा नकारात्मक विचार नाही आहे, लक्षात घ्या. हा आपल्याला योग्य मार्गावर नेणारा आणि योग्य मार्गावर ठेवणारा विधेयात्मक किंवा विवेक विचार आहे. वास्तविक या संसाराला स्वतःची अशी स्वतंत्र सत्ताच नाही ना. तो केवळ उत्पत्तीचा आणि विनाशाचा क्रम आहे, दुसरं काहीच नाही. हा उत्पत्ती स्थितीचा सतत बदलत असलेला, वाहत असलेला प्रवाह आहे. तो स्थितीरूपाने प्रतीत होतो, जाणवतो. म्हणजेच जगाचं स्वरूप एक क्षणभर देखील स्थायी राहत नाही. ते स्थायी कसं म्हणावं बरं. त्याची कसली प्रतिष्ठा आली आहे. आणि एकदा आपण हे मानलेलं देह तादात्म्य सोडलं ना की या संसाराचा आपल्यापुरता अंतच झाला ना. मग काही राहिलंच नाही. देह तादात्म्य संपलं की माणूस जीवनमुक्त होतो. मग हा देह आणि त्यासंबंधी जे जे काही आहे ते सर्व स्वप्नवत होतं. ते दिसत होतं आणि तसं जाणवतसुद्धा होतं, पण ते खरं नाही आहे. या नामरूपी जगाची प्रतिष्ठा आहे त्या परिच्छिन्न अहममध्ये. तो एकदा संपला ना की अस्तित्व संपलं. देह तादात्म्य संपलं की मग हे जग आज दिसते तसं दिसत नाही. जोपर्यंत हे जग वेगळं आणि मी वेगळा अशी भावना आहे ना, तोपर्यंत जगातल्या वस्तू व्यक्तींविषयी आकर्षणे राहणारच. तोपर्यंत भोगभावना राहणारच, योग राहणार बाजूला. हेच सत्य आहे. म्हणजे सर्व सांगण्याचं तात्पर्य काय लक्षात घ्या. आपल्या दृष्टीमध्ये बदल घडवणं, तो घडत असेल तर सत्संग, साधना, हे नामस्मरण हे होत नसेल तर सर्वांचा काय उपयोग आहे. आणि या संबंधात माऊलीने एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली बरं का. ती लक्षात ठेवण्यासारखी, आश्चर्य वाटतं. या श्लोकावर भाष्य करताना त्याने असं म्हटलं आहे की आकाशाचा रंग निळा आहे असं वाटतं, पण खरं तर खरं कुठे आहे, तो दृष्टीभ्रम आहे की नाही. आता आश्चर्याची गोष्ट अशी, म्हणजे साधी कल्पना नाही हो. बघा ना, त्यांची कल्पनाशक्ती आणि प्रज्ञा काळाच्या किती पुढे धावली होती. आता हे आधुनिक विज्ञानाने सांगितले बरं का की हा दृष्टीभ्रम आहे, आकाशात निळा रंग नाही, ती नुसती पोकळी आहे. पण 13व्या शतकात ज्ञानदेवाला कसं काय समजलं. खरोखरच आश्चर्य आहे. आणि आदी आणि अंत यांचा जर विचार केला तर असं दिसतं की या संसाराचं अगदी सुरुवात अंत म्हणजे शेवट, या दोन तऱ्हेचं, या अंत यांचं ज्ञान दोन तऱ्हेचं असतं बरं का. एक असतं देशकृत आणि एक असतं कालकृत. हा संसार जो आहे तो किती लांबरुंब आहे हो, त्याने किती जागा व्यापली, हे देशकृत ज्ञान आहे. आणि ह्याचा आरंभ कधी झाला, ह्याचा मध्य कुठे आहे आणि शेवट कधी होणार, कोणत्या शतकात होणार, हे कालकृत ज्ञान आहे. दोन्ही फुटपट्ट्या इथे उपयोगी पडत नाहीत बरं का. कारण काय होतं,
सत्य ते त्रेता द्वापार कली. परत युग कुठलं? परत सत्य, परत त्रेता, परत द्वापार, परत कली. हे चक्र कधीच न संपणार आहे ना, चक्राकृती आहे. जसं चक्रामध्ये चक्राचा प्रारंभ बिंदू कोणता आणि शेवटचा बिंदू कोणता आहे कधी सांगता येतं का हो? नाहीच ना. अगदी कल्पांताच्या वेळेलासुद्धा हे सारं विश्व परमेश्वरामध्ये अव्यक्त होतं हे खरं आहे, पण ते काही त्याचा अंत नाही ना. आणि केवळ ते अव्यक्त अवस्थेत असतं आणि क्रमविकासाप्रमाणे परत प्रकट होतं. ही त्याची सुरुवात नसते हो, तो काही त्याचा वाढदिवस नसतो. ते अव्यक्त झालं ते व्यक्त होतं इतकंच ना. म्हणजे आता एखादी धार जर सारखी पडत असेल ना तर त्याचं सातत्य आहे असं वाटतं आपल्याला. तसंच संसाराचं सातत्य पण जाणवतं हे खरं आहे, पण त्याचा आरंभ कधी झाला हे कधीच सांगता येत नाही. त्याचा उगमच मुळे अविद्येमधून अज्ञानामधून झालेला आहे. आणि कोणत्याही अज्ञानाचं मूळ जे शोधायला गेलं ना तर मूळ ज्या ज्ञानाबद्दल ते अज्ञान आहे ना त्या ज्ञानाचंच दर्शन होतं ना, दुसरं काय होतं. आणि मग अज्ञानावर आधारलेल्या या संसाराचा पूर्ण निराश होतो. जे मुळातच कल्पित आहे त्याला कुठली शेवट आणि कसला सुरुवात. अहो गौडपादाचार्य तर ह्या पुढे जाऊन असं म्हणतात की आदौ अंते च यन्नास्ति वर्तमानेपी तत्तथा. ज्याचं आरंभापूर्वी आणि नाशानंतर अस्तित्वच नसतं त्याला काय असतं, त्याला वर्तमान काळातसुद्धा अस्तित्व नसतं किंवा दोरीवर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे कल्पित किंवा मिथ्या असतं. आता विचारांती त्याचा निराश करता येतो, त्यासाठी बुद्धीमध्ये बदल घडवावा लागतो. या दुनियेच्या रंगरूपावर आपण भुलतो ना, म्हणून त्यातून प्रथम बाहेर यावं लागतं. या विषयावर अजून बरंच भाष्य बाकी आहे, ते आपण पुढच्या प्रवचनात करूया. हरिओम.